कर चले हम फिदा जाना था साथियों, अब तुम्हारे हमारे साथियों। तारुण्य भोगाने शोभत नाही माझ्या दादांनो, तारुण्य त्यागाने शोभते। एवढा मोठा केला ना त्यांनी, आपण एवढासा करू। भगतसिंग फासावर जातात त्या दिवशी 32 वर्षाचे असतात। 32 वर्ष 5 महिने 26 दिवसाचे असतात। देशासाठी फासावर जातो हा पोरगा। 50 रुपये दिल्या जातात त्यांच्याजवळ। वयाच्या 9व्या वर्षी जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडतो। त्या लाल झालेल्या मातीमध्ये भगतसिंग उभे राहतात। ती माती आपल्या हातामध्ये घेतात आणि शपथ घेतात की माँ, एक दिवस मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। भगतसिंग मोठे होतात। भगतसिंगाच्या हातामध्ये 50 रुपये दिल्या जातात। कशासाठी माये? बाजार आणायचा आहे। कशासाठी? एवढ्या पैशाचा बाजार, एवढ्या पैसा 32 सालचे 50 रुपये, एवढ्या पैशाचा बाजार? हा, एवढ्या पैशाचा। कशासाठी मा? पाहुणे येत आहेत। कोण पाहुणे येत आहेत? पाहुणे कशासाठी? तुला पाहण्यासाठी। मला पाहण्यासाठी म्हणजे काय? तुझं लग्न करायचं आहे, बाजार घेऊन ये। 50 रुपये घेतात। त्या नोटेकडे पाहतायत, विचार करतायत, या नोटेचा जर मी बाजार आणला, पाहुण्याने जेवण करून मला जर पसंत केलं आणि माझं जर लग्न झालं तर मला जीवनभर बाईची सेवा करावी लागेल। माझं जीवन बाईच्या सेवेसाठी नाही, माझं जीवन आईच्या सेवेसाठी। त्याच 50 रुपयाचा वापर करतायत। स्वतंत्र क्रांतीच्या लढ्यामध्ये सामील होतात। स्वतंत्र क्रांती करतायत, बॉम्ब टाकतायत, अटक करून घेतायत। लाहोरच्या जेलामध्ये त्यांना ठेवल्या जातं। त्यांच्या फाशीवर सही सुद्धा होते, साईन केल्या जाते। आता फाशी होणार आहे। सही झाल्यानंतर फाशी निश्चित होते। 20 दिवसांनी मुलगा फासावर जाणार आहे म्हणून आई त्यांना भेटायला जाते। वडील जात आहेत, बहीण जाते आणि आई गेल्यानंतर आई आवाज देते, भगत, हो भगत। आईचा आवाज ऐकतात। भगतसिंग बाहेर येतात। ती जेलातली टोपी, ती जेलातली चड्डी, ती जेलातली कपनी पाहून आई जोराने हंबरडा फोडते। आई रडते। रडणाऱ्या आईला भगतसिंग म्हणतात, रोना नहीं माँ, वीरों की माँ कभी नहीं रोती माँ, तू क्यों रोती है? रडू दे भगत मला। रडल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये आहे काय? रडल्याशिवाय काय आहे माझ्या जीवनामध्ये? रडल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये आहे काय? मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही भगत। त्याचं कारण तू अजून कोणाचा बाप नाहीस। तू जर कोणाचा बाप असता तर तुझ्या तोंडातून असे शब्द बाहेर पडलेच नसते। आई वडिलाच्या देखत ज्यावेळेला तरुण मुलगा निघून जातो त्यावेळेला आई वडिलाला काय दुःख होते तुला माहीत नाही। रडू दे दादा मला। रडल्याशिवाय माझ्याजवळ आहे काय? अरे तू एकटाच, दुसरा मुलगा सुद्धा नाही। त्या ठिकाणी भगतसिंग आपल्या आईला म्हणतात, माँ, माझी लाज घ्यायला तू यायचं नाही मा। लाश, लाश, माझी लाज घ्यायला तू यायचं नाही। काकाला पाठवायचं, मा तू येशील माझी लाज घ्यायला। त्यावेळेला हे हरामखोर इंग्रज तुझ्याकडे बोट दाखवून म्हणतील, हे भगतसिंगाची माय आहे। या हरामखोरांना कळू दे मा। या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही, या देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे मा। या हरामखोरांना कळू दे मा। तू रडत राहशील तो माझ्या मातीचा अपमान असेल मा। मला माझ्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जायचं आहे मा। ती तारीख जवळ येते। एक शिपाई भगतसिंगाला आवाज देतो, भगत तयार हो जा। भगतसिंग क्रांतीवीराचं चरित्र वाचत असतात, भिरकावतात, हा तो हम तयार आहे। भगतसिंग फासावर जातात त्या दिवशी 85-90 वर्षाचे नसतात। 85-90 वर्षाची माणसं मेलीत काय आणि मारलीत काय, काय फरक पडतो? भगतसिंग 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचे असतात। स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जातात।